नमस्कार. सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपीचं नाव आहे रवा चॉकलेट केक. त्यासाठी हे रवा आहे ना, हे बारीक असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करा, रवा बारीक करा आणि यात घालायचं दही. 1 बाउल दही घालायची. दूध घातलंय, 1 बाउल दूध आणि 1 बाउल साखर. दूध अजून घातलं, दूध कमी पडलं म्हणून. जेवढं दूध लागेल तेवढं वापरायचं. आता हे 1 वाटी तेल घातलं. चांगलं फेटायचं त्याला. बघा, असं चांगलं त्याला फेटायचं. हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स व्हायला पाहिजे. चांगलं बॅटर बनवायचं आपण. जेवढं चांगलं फेटणार ना तेवढं चांगलं केक होणार. तर हे चांगलं फेटून झालं ते अर्धा तास ठेवायचं. कुकर गरम करायला ठेवले अर्धा तास. असं झाकण लावून ठेवूया. हे बघा, आपलं आता अर्धा तास झाले. रवा कसं फुललंय बघा. आपण 15 मिनटं पण ठेवू शकतो. आता त्यात मी दूध घातले. कधी कधी समजा खूप घाई जातात अर्जंटमध्ये, तुम्ही 15 मिनटापर्यंत पण ठेवू शकता. तसं सुकं होतं म्हणून दूध घातलं. दूध कच्चं नाही, दूध गरम केलं आणि मग ते थंड करून ते घातलंय. आता घालणार आहोत कोको पावडर. ते 1.5 चमचा घातले कोको पावडर. 1 चमचा व्हॅनिला एसेन्स. किनोचं पाकिट घाला पूर्ण. हे बघा, वरून थोडं दूध घातलंय आणि चांगलं त्याला अजून त्याला चांगलं फेटायचं. हे बघा कसं इनो फेटलंय चांगलं. आता हे बॅटर आपण ह्यात घालू. ह्या डब्यामध्ये घालायचं. त्या डब्यामध्ये मी तेल लावून ठेवले. हे बघा, असं टॅप करायचं. हे बघा, चांगलं बदामनी त्याला डेकोरेट केले. आता आपण हे शिजायला घालूया. हे बघा, एकदम स्लो गॅसवर ठेवले. अर्धा तासासाठी ठेवायचे. तयार झालं. चला आता काढूया. कसं एकदम फुलला एकदम. आता जरा थंड होऊ द्यायला. हे बघा, झाला केक तयार. मस्त एकदम सॉफ्ट स्मूथ आहे हे चॉकलेट केक. तुम्ही खावा, पोरांनाही आवडेल, लहानांनाही द्या, तुम्हालाही आवडेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.